नमस्कार मित्रांनो, पारू या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. गुरुजींनी आता अहिल्याला फोन लावलेला असतो आणि तुम्ही खूप उशीर केलाय मला फोन लावायला. आधीच मला अपेक्षा होती तुमचा फोन यावा, पण अहिल्या देवी तुम्ही काय इतका उशीर केला? अहिल्या म्हणते, गुरुजी खरंच माझ्याकडून चूक झाली, पण बोला की काही काळजीचं कारण आहे का? गुरुजी म्हणतात, हो काळजीचंच कारण आहे. आदित्यच्या डोक्यावर मोठं संकट आहे असं मला दिसतंय आणि आदित्य सध्या संकटामध्येच घेरलेला आहे. त्यामुळे काहीही झालं तरी आदित्यला सिक्युअर करणं किंवा त्याला योग्य त्या ठिकाणी आपण व्यवस्थित ठेवणं हे गरजेचं आहे, कारण काहीही कोणत्याही क्षणाला होऊ शकतं अहिल्या मॅडम. आणि हो, अजून एक मला दिसतंय की फक्त आदित्यच्या डोक्यावर संकट नाही तर प्रीतमच्या डोक्यावर सुद्धा आहे. आता या संकटामध्ये कुणाचा घात होणार आहे, आदित्यचा का प्रीतमचा, हे मात्र मी सांगू शकत नाही. अहिल्या म्हणते, गुरुजी तुम्ही काय सांगताय? तुम्ही जे ऐकलंय अहिल्या मॅडम तेच मी सांगितलं आणि अगदी ते विचार करूनच किंवा दिसतंय तेच मी तुम्हाला सांगितलंय. अहिल्या म्हणते, बघा याच्यावर काही उपाय पर्याय असेल तर गुरुजी मला नक्की सांगा. माझ्या मुलांसाठी मी काहीही करायला तयार आहे, अगदी स्वतःचा जीवसुद्धा द्यायला तयार आहे मी. फक्त मला पर्याय सांगा. दोघांच्या वरचं जे संकट आहे ते निघून जावं यासाठी मी काय करू? हे बघा, संकट दूर होणारच हे 100% मी सांगत नाही, पण काही पर्याय आहेत छोटे मोठे ते आपण करूया. हे बघा गुरुजी, कितीही कठीण असू दे पर्याय उपाय सगळे काही मी करायला तयार आहे. याआधी सुद्धा मी मोठे मोठे संकट परतवून लावली आहे. इतकं काही तुम्ही सांगितलं तसं केलंय. आत्ता सुद्धा तुम्ही म्हणाल ते आणि अगदी तसंच मला करायचंय किंवा मी करेल. तुम्हाला सुद्धा माहिती आहे माझ्या मुलांच्या जीवापेक्षा माझ्यासाठी काही एक महत्त्वाचं नाही किंवा मोठं नाही आहे. गुरुजी तुम्ही फक्त मला सांगा, मी ते आणि अगदी तसंच करेल. गुरुजी म्हणतात, हो हो अहिल्या देवी, एवढं तुम्ही घाबरून जाऊ नका. पर्याय आहे, संकट दूर होईल हे मी तुम्हाला सांगत नाही, पण तीव्रता कमी होऊ शकते किंवा पर्याय काहीतरी निघू शकतो, थोडक्यात काहीतरी होईल असं मी तुम्हाला सांगतो. आणि तेच करण्यासाठी काही सुरक्षा कवच मंत्रून मी तुम्हाला दिलेत. दोन्हीही मुलांच्या हातावर बांधून द्यायचेत, काहीही झालं तरी लगेच. अहिल्या म्हणते, बरं ठीक आहे मी करते, तुम्ही सांगताय ते मी नक्कीच करेल. गुरुजींनी फोन ठेवलेला असतो, पण अहिल्या देवी एक आई सुद्धा असते. आईच्या मनाला इतकी काळजी आणि हुरहुर लागलेली असते की आता नेमकी काय होणार. दोन्हीही मुलं तिची, दोघांपैकी कोणालाही काय झालं तरी यातना ह्या आईलाच होणार. अहिल्या आता खूप विचार करायला लागलेली असते. कुठलं नवीन संकट आहे आणि आता काय येणार आहे माझ्यासमोर? देवी आई, या संकटातून वाचव ग तूच. माझ्या आदित्यवर की प्रीतमवर? अहिल्याला खूप टेन्शन आलेलं असतं. आता मी करू तर काय करू? इकडे आता पारू ते चाललेला असतो, त्याची बॅग वगैरे भरत असतो, त्याला काय हवं नको ते छोटं मोठं साहित्य ती देत असते, त्याची मदत करत असते. लोणचं सुद्धा बांधून दिलेलं असतं आदित्यला पारूने. पारू, लोणच्याचा डब्बा? मी काय महिन्याभरासाठी चाललोय का? 4-5 दिवसात परत येणार आहे. हे लोणचं पापड कशाला देतेय ग? लोणच्याची बॉटल वगैरे? काही देऊ नकोस. असं काय करताय आदित्य सर? बाजूला व्हा. जबरदस्तीने लोणच्याची बॉटल त्याच्या बॅगमध्ये ठेवते पारू. आपल्यासारखं भाजी भाकरी मिळणार नाही, पोट खराब व्हायला नको. तोंडी लावायला म्हणून थोडं थोडं खायचं, पोट भरलं जाईल तुमचं. ते म्हणतो, माझी आई नको काळजी करू का एवढी, मी उपाशी थोडी राहणार आहे तिथे, खायला तर मिळेल ना. 4-5 दिवसात परत येईल स्टडी करून. एकदा काय मी परत आलो मग काय पारू, प्रोजेक्ट कसा जोमात सुरू करतो तू बघतच राहशील. आता शांत झालेली असते आणि खाली मान घालून आदित्यच्या समोर उभी राहिलेली असते. काय झालंय पारू, शांत का झाली? कसला विचार करते एवढा? नको जाऊ, तू म्हणत असशील तर मी जात नाही. ठीक आहे मी जात नाही. ठीक आहे काय हरकत नाही, जाणं कॅन्सल करतो, एवढं काय गरजेचं नाही माझं जाणं. असू दे, मी जातच नाही ग पारू. फार फार तर काय होईल, रिफंड मिळणार नाही. हरकत नाही, नको मी जातच नाही. आदित्य सर तसं म्हणायचं नाहीये मला, माझं ऐकून तरी घ्या. तिकीट कशाला कॅन्सल करतो, कपडेच काढून ठेवतो की. पारू आता आदित्यला थांबवते, तुमचं काय चाललंय जरा ऐकून घेता का? मी काय म्हणतीये, माझं म्हणणं काय? तिकीट कॅन्सल करतो, बॅगेतनं कपडेच काढून टाकतो, हे काय चाललंय आदित्य सर? का काळजी करू आदित्य सर, मी ऍडजस्ट करीन. आणि चाळीतली माणसं आहे की समधी माझी काळजी घ्यायला. काही काळजी करू नका, बिंदास जा आणि तुमचं काम करून पटकन माघारी या. तुमच्या कामावर लक्ष द्या. आदित्य सर देवाकडे प्रार्थना करीन तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रोजेक्टसाठी. तुमच्या कामात तुम्हाला यश मिळो आदित्य सर. चांगलं आणि व्यवस्थित काम करून नक्कीच परत याल. आता अहिल्या टेन्शनमध्येच असते, खूप बिचारी विचार करत असते, अगदी घालमेल होत असते तिची. तेवढ्यात काय गुरुजीने एक माणूस पाठवलेला असतो, तो मंत्रवलेलं ते धागे वगैरे देऊन ते लगेच हातात बांधायचे असतात. त्या माणसाने हातामध्ये डब्बी ठेवलेली असते. अहिल्या दोन्ही डोळ्याला लावते, त्याचं पाया पडते आणि तेवढ्यात काय श्रीकांत आलेले असतात. गुरुजींनी हे ताई दोन्ही मुलांच्या हातावर बांधायला लावली आहे, तेही लगेच. लवकरात लवकर बांधा, उशीर करू नका. वेळ निघून गेली तर काही उपयोग होणार नाहीये. अहिल्या म्हणते, हो मी काळजी घेईल आणि लवकरात लवकर बांधते दोन्हीही मुलांच्या हातावर. नमस्कार करतो अहिल्या देवीला आणि तो बिचारा निघून गेलेला असतो. आता श्रीकांतला कळतच नाही नेमकी यांचं चाललंय तरी काय.
माणूस निघून जायची वाट बघतात. तो जेव्हा गेलेला असतो तेव्हा श्रीकांत पुढे येतात. अहिल्या काय ग, हे काय चाललंय, काय प्रकार आहे, नेमकी काय झालं अहिल्या, सांगतीस का जरा. अरे श्रीकांत, गुरुजींचा फोन आला, मुलांवर कुठलं तरी संकट येणार आहे. आदित्यवर येणार की प्रीतमवर येणार हे त्यांनाही माहीत नाहीये. दोन्हीपैकी एका मुलावर संकट येणार हे नक्कीच आहे. मग आता संकट खूप भयानक आहे आणि खूप वेगाने येतंय ते दोघांकडे किंवा दोघातून एकाकडे. पण नेमकी कुणाकडे येतंय किंवा संकटापासून बचाव कशा करायचा यावर काहीच उपाय नाहीये. मग गुरुजींनी त्याला पर्याय शोधला. थोडी तीव्रता कमी होऊ शकते किंवा त्याचं प्रमाण थोडं कमी होऊ शकतं, यासाठी हे सुरक्षा कवच बनवलंय आणि तेच पाठवलं त्यांच्या माणसाकडून. आणि लवकरात लवकर दोन्हीही मुलांच्या हाताला बांधायला लावलंय ते, कारण लवकरात लवकर बांधलं तरच काहीतरी उपयोग होऊ शकतो आणि एवढ्या मोठ्या संकटातून दोन्हीही मुलं वाचू शकतात. श्रीकांत अहिल्याकडे बघतात आणि मनातल्या मनात म्हणतात, काहीही होऊ दे, कितीही होऊ दे, कितीही रुसू दे, कितीही चिडू दे, अहिल्या काय आदित्याची काळजी, त्याच्यावरचं प्रेम कमी होऊ देत नाही. सारखी त्याचीच काळजी लागून असते अहिल्याला. श्रीकांत आता अहिल्याकडे चोरून बघतात आणि गालातल्या गालात हसत असतात. तिची ती काळजी, घालमेल सगळं काही दिसत असतं. मी का देऊ, मी नाही देणार अहिल्या, माझा काय संबंध, आणि त्याचा आणि आपला काही संबंधच नाहीये मुळात. तू तर त्याला घराच्या बाहेर काढलंय, काही नातं नाही, काय नाही, मग त्याची काळजी करण्याचं काय कारण. बांधायचं आपल्या प्रीतमला बांध, आदित्याचं काही देणं घेणं नाही आणि मी देत नसतो, तुला मी स्पष्ट सांगतोय अहिल्या. अरे श्रीकांत, आईला हरवल्याशिवाय तुला चैनच पडणार नाही का. मुद्दाम करतोय, मुद्दाम बोलतोय, मला माहिती आहे की श्रीकांत, मला त्रास व्हावा म्हणून सगळं काही करतोय तू. श्रीकांत आता हसायला लागतो. इकडे ताईत, अजिबात काळजी करू नको, ताईत आदित्यपर्यंत पोहोचवतो मी, टेन्शन घेऊ नको अहिल्या तू. शिवाय तुला कुठे चैन पडायला लागलंय, अशीच उलघाल उलघाल करत बसणार. गोड असं हसते आणि थँक्यू श्रीकांत, एवढं कर रे बाबा पटकन. आता श्रीकांतवर जबाबदारी दिलेली असते आणि अहिल्या आता चाललेली असते तिथून. इकडे आता प्रीतम आलेला असतो आणि आल्या आल्या पहिले प्रियाला विचारतो, तब्येत बरी आहे का, कसं आहे. ती म्हणते, बरी आहे मी, हात दाखव तुझा. आता प्रियाचा हात बघत असतो प्रीतम. भरली आहे का जखम थोडी थोडी, 2-3 दिवसात पूर्ण बरं होईल. तेवढ्यात काय श्रीकांत दारात येऊन उभे राहिलेले असतात. दार ते नॉक करतात. प्रिया येऊ का ग, बाबा या की. आता श्रीकांत आतमध्ये जातो. बरं आहे का प्रिया हात. हो बाबा, सगळ्यांची काळजी प्रेम आहे म्हणून तर जखम इतक्या लवकर भरली आहे आणि प्रीतम सुद्धा खूप काळजी घेतात. मग काय, काही वादच नाहीये. माझा मुलगा गुणी आहे, 1 नंबर, हा, म्हणून तर जखम भरली आहे बायकोची. काय आहे बाबा. अरे ताईत आहे. ताईत कशासाठी बाबा, आता तुझ्या आईने दिलेत रे. गुरुजींनी तुला आणि आदित्यला दोघांनाही बांधायला लावले लवकरात लवकर. बाबा काही काळजीचं कारण नाही ना. नाही रे, काळजीचं कारण नाही. अहिल्याला अस्वस्थ वाटत होतं, तुम्हा मुलांचं रक्षण व्हावं, काळजी मिटावी म्हणून दिलेत तिने आणि तिच्या इच्छेसाठी तुम्ही बांधावेत असं मला वाटतंय प्रीतम. हो बाबा, नक्कीच बांधणार. इतके प्रेमाने आणि काळजीने दिले म्हणल्यावर मी बांधणारच ना. श्रीकांत म्हणतो, नक्कीच बांधा. हो बाबा, आता बांधणार म्हटलोय ना एकदा, सारखं सारखं सांगू नका. श्रीकांत आता निघून गेलेलं असतो. प्रिया म्हणते, इकडे दे, मी बांधते तुला. ए प्रिया गप बस, नको तेच तेच गोष्टीचं लांबण लाव. का आई आता तिच्या सोयीनुसार वागतीये का. तिला भीती वाटली, तिला काळजी वाटली, मग आधी ते दादासाठी ताईत वगैरे तिच्या सोयीनुसार मी किंवा दादाने वागायचंय का. आईला वाटलं तेव्हा आईने घराच्या बाहेर काढून दिलं. आईला वाटलं, विचारसुद्धा केला नाही की आदित्य दादा कुठे राहणार, वहिनी कुठे राहणार, काय खाणार, काय पिणार, उपाशी राहताय, काहीही नाही. तेव्हा मात्र एक क्षणही त्यांना घरात थांबू दिलं नाही. आता मात्र काळजी दाखवतीये. काय तर सुरक्षा कवच वगैरे, काय हे नाटकं आणि हे आईचं मला मतलबी वागणं वाटतंय. हा, दादा एकटा नव्हता घराच्या बाहेर काढताना, पारू होती. पारूचा तरी विचार केला का नाही. ती जे वागते ना ते अजिबात पटत नाहीये. पण आई आहे, आदित्य दादाने आणि पारूने आपल्याला शपथ दिली तिच्या समोर आणि तिच्या बरोबर राहायचंय, म्हणून मी राहतोय. प्रिया, जे काय वाईट व्हायचंय ना होऊ दे एकदाच. होऊन काय किंवा वाईट काय व्हायचंय, ऍक्च्युली होऊन गेलंय सगळं वाईट. आता हातातच काही राहिलेलं नाही. आता कसली सुरक्षा कवचाचे धागे बांधतीये. दादा आणि पारू दोघेही घरात नाही आहे, याच्यापेक्षा अजून काय वाईट हो. खूप समजून सांगत असते प्रीतमला. प्रीतम अगदी चेष्टा करत असतो किंवा रागाच्या भरात ते सुरक्षा कवच बांधतच नाही. आणि हो प्रिया, मला काही आईच्या बाजूने सांगायला जाऊ नको. प्रीतम, आईने एवढं काळजीने आणि प्रेमाने दिलंय म्हटल्यावर बांधा, काहीतरी तथ्य असणार ना. आई जे म्हणताय किंवा वागताय, एवढीच तुला काळजी आहे ना, तू बांध की. आणि हो तसंही प्रिया, तुझ्यावर संकट आलं होतं याची गरज तुला आहे ग. बांध बांध, तूच बांध. आणि हे मी दादाला घेऊन जातो आणि त्याच्याकडे देऊन येतो मी. चल. अहो असं काय करताय प्रीतम. आता बिचारी प्रिया खूप सांगण्याचा प्रयत्न करते प्रीतमला. प्रीतम काय ऐकायला तयार नसतो. प्रीतम ऐकत नाही आणि प्रीतम प्रियाचं म्हणणं धुडकारून तिथून निघून गेलेलं असतो. इकडे आता आदित्य आणि पारू मस्त बॅग पॅकिंग करत असतात. ते म्हणतो, पारू मस्त जमवलंय ग सगळं, छान सेटअप वगैरे केलाय. पारू आता हसायला लागलेली असते. तेवढ्यात काय कॉलनीतल्या सगळ्या बायका पारू पारू करत धावत आलेले असतात.
अगं पारू पारू, अहो काय, आपण जिथे जिथे डबा दिला सगळे म्हटला खूप छान आणि सुंदर असं जेवण आहे. सगळ्या लोकांना आपलं जेवण आवडलंय पारू. पारूला इतका आनंद झालेला असतो की मी केलेला किंवा आम्ही सगळ्यांनी मिळून केलेला डब्बा सगळ्या लोकांना आवडला. अगो पारू, तुला काय सांगू, चाटून पुसून डब्बा संपवताय, इतकं सुंदर जेवण आहे म्हणून सारखं सारखं आम्हाला सांगताय ग. आता पारूला किंवा तिच्या पूर्ण टीमला खूप असा आनंद झालेला असतो. बिझनेस चांगला सुरू झालाय पारू आपला. पारू आता देवाला हात जोडते, असाच मोठा होऊ दे आपला बिझनेस. सगळ्या बायका म्हणतात, पारू तुझे किती आणि कसे उपकार मानू आम्ही सगळ्या बायका, आम्हाला कळतच नाहीये ग. आम्हाला घर बसल्या काहीतरी उद्योगधंदा दिलाय, छोटं मोठं काम दिलंय, त्याच्यातून आम्हाला पैसे मिळणार, तेही घराच्या बाहेर न जाता. पारू खरंच आभारी आहे तुझे. त्या लोकांची धुणी भांडी करण्यातच सगळं काही चाललं होतं बघ आमचं. दारुड्या नवऱ्याचा मार खायचा याच्यात आयुष्य आणि संसार चालला होता आमचा. तुझ्यामुळेच एक उमेद मिळाली आहे, एक प्रोत्साहन मिळतंय आम्हाला सगळ्याच बायकांना. बरं पारू, पारू म्हणते एवढ्यात नाही थांबायचं, आपल्याला लई लांबचा पल्ला गाठायचा आहे. आणखीन बायका जमा करू, आणखीन आपला बिझनेस मोठा करू. इतकी कामं मिळू की आपलंही भागेल आणि समोरच्याचं सुद्धा पोट भरेल. आदित्य म्हणतो, अगं तुम्हाला खूप पर्याय आहे. ऑफिसमध्ये सुद्धा डबे मागवले जातात. जिथे जिथे ऑफिस आहे तिथे तिथे जाऊन चौकशी करा की. त्यांना जर जागेवर जर डब्बा दिला तर तुमचंही काम आणि त्यांचंही काम, जास्त पैसे लावले तरी पण हरकत नाही. आणि डबे एकाने खाल्ला की दुसरा तर नक्कीच मागणार ना. कॉलेजवाले मुलं, शिक्षणासाठी घराबाहेर पडलेले, हॉस्टेल, इतकी लोक आहे डब्यासाठी तरसणारी. तुम्ही फक्त शोध घ्या आणि योग्य माणसाला शोधा आणि बरोबर तुमचं काम सुरू करा. बघा तुम्हाला वेळ राहणार नाही, इतकं काम मिळणार आहे. आदित्यने सुद्धा एक छान अशी टीप दिलेली असते पारूला आणि सगळ्या टीमला. पायावर विश्वास ठेवा. प्रत्येक जणी ना स्वतःच्या पायावर उभं राहील आणि वेगळी अशी ओळख निर्माण करेल. त्यात एक जरा वयस्कर अशा मावशी असतात, अरे आदित्य बघ की आत्ताच आमच्या पायावर उभं आहे. आताच सगळेच हसायला लागलेले असतात. पारू आता हसते, आजी काय बोलताय, स्वतःच्या पायावर उभं राहणं म्हणजे असं उभं राहणं नाही हो. दोन पायावर उभं राहणं म्हणजे स्वतःच्या पायावर उभं राहणं नाही. आदित्य सरांना असं म्हणायचंय, आर्थिकदृष्ट्या सुद्धा सक्षम करायचंय, पैशासाठी सुद्धा कुणावर अवलंबून राहायचं नाही, असं आदित्य सरांना म्हणायचंय. पुढेही पैशांसाठी हात पसरायचे नाही. स्वतःचे पैसे कमवायचे आणि खर्च हवा तेवढा करायचा. आपल्या स्वतःसाठी लागणारा पैसा आपण स्वतःच कमवायचा. पारू, तू आणि तुझा नवरा लई हुशार आहे बघ, लई गोड तुमची जोडी. ती आजी असते ते आता कौतुक करते पारूचं आणि आदित्यचं. सगळ्या बायका आता नवीन नवीन आयडिया देत असतात. त्यांना काय म्हणायचंय किंवा त्यांचं काय म्हणणं आहे ते आता सांगण्याचा प्रयत्न करत असतात. इकडे आता तो चाळीतला जो गुंड असतो ना, तो गुंड आणि त्याची माणसं सारखी या पारूवर किंवा प्रत्येकावरच लक्ष ठेवून असतात. जो काही छोटा मोठा धंदा करेल त्याच्याकडून हप्ता वसुलीचं काम करत असतात. पारूचा बिझनेस काय असा सटासट वाढायला लागलेला असतो आणि यांचं लक्ष तिच्यावर असतंच. तर त्या गुंडाच्या हाताखालचा दुसरा गुंड असतो, तो म्हणतो, अरे त्या पारूचा दिवसेंदिवस बिझनेस वाढत चाललाय, असे काय झपाट्याने डबे करतीये ती, अख्ख्या चाळीतल्या बायकांना कामाला लावलंय. अरे बापरे, इतके मोठे प्रमाण झालंय डबे देण्याचं, काय सांगू. आता तिने आपल्याला हप्ता दिलाच पाहिजे बरं दादा. सगळ्यात महत्वाचं, त्यांना एक तर पैसाही मिळतोय आणि हळूहळू आदित्य आणि पारूच सगळ्या बायका ऐकायला लागणार. आपल्याला कोण विचारतंय, आपल्याला म्हणजे तुम्हाला हो दादा. आदित्य आणि पारू विषयी तो माणूस कान भरत असतो ह्या गुंडाची. जर वचक कमी होतोय, गुंडगिरी कमी झाली तर तुम्हाला कसले हप्ते आणि कसलं काय कोणी बी विचारणार नाही. लक्ष द्यायला लागणार दादा, लवकरात लवकर लक्ष द्या, नाही तर हद्दीबाहेर जाणार सगळ्या गोष्टी. पुढे पुढे कर सगळ्या बायका जमा करते की काय ही पारू. आता त्यात जी गुंड असतात त्यांच्या बायका सुद्धा पारूकडे कामाला असतात. तो मेन जो असतो तो म्हणतोय, बाब्या तुझी बायको तुझं ऐकत नाही का, तोंड वर करून त्या पारूकडे गेलीये कामाला. तू सांग, तू मार तिला, तुझ्या पद्धतीने धमकव, पारूकडे कामाला जायचं नाही. तुझी बायको गेली नाही तर अजून 2-4 जणी कमी होईल. मग कसला बिझनेस आणि कसला धंदा वाढतोय तिचा. मग बसेल की उपाशी तापाशी घरात. कळतंय का तुला. बाब्या एकदम तिला मारायला जाऊ नको, आधी प्रेमाने सांग रे. प्रेमाने नाही ऐकली ना की मग आपला इंगा दाखव तिला, पण तिला कामाला जाऊ द्यायचं नाही. एकदा बाई जर कमवायला लागली की बघ तुझ्यावर कशी दादागिरी करते, मग तुला कोण विचारतंय घरात. पारू, आदित्य किंवा ती बायकांची टीम एकत्र बसून चर्चा करत असतात बिझनेस कसा वाढवायचा, आणि समोर ते गुंड विचार करत असतात यांचा बिझनेस कसा ठप्प करायचा. बाब्या असतो इतका बिंडोक असतो की लगेच संगे करत बोंबलत त्या पारूच्या घरात येतो आणि डायरेक्ट तिला हाताला धरून ओढायचा प्रयत्न करतो. ती म्हणते, अहो काय करताय हे, ऐका तर. तुला आज सोडत नाही म्हणून डायरेक्ट तिला ओढायला लागलेला असतो. पारू म्हणते, ओ असं काय वागताय त्यांच्याशी आणि ओढत काय चालला, जरा व्यवस्थित वागा की त्यांच्याशी. ही माझी बायको आहे, काही बी करेन कसं बी वागेन, तू कोण ग मध्ये तोंड घालणारी. अगदी ओढत तमाशा मांडलेला असतो आणि बिचारीला मारत असतो. आदित्य आता त्याला ओढत असतो किंवा समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो,
पण आता या गुंडाने त्याच्या डोक्यात काय भरवलेलं असतं, डायरेक्ट तिला रस्त्यावरच मारायला लागलेलं असतं. पारू आता आदित्यला माघारी ओढते आणि त्यांचं नवरा बायकोचं चाललंय आपण नको बोलायला. घरातली लोक उपाशी मारायला लागली आणि लोकांची पोटं भरती होय. कानाखाली द्यायला लागलेला असतो. आदित्य त्याला जोरात ओढतो आणि म्हणतोय, लाज नाही वाटत का रे, बाईच्या अंगावर हात उचलतोय. सगळ्या चाळीतली लोक घाबरलेली असतात, कारण एका गुंडाचा हात धरलेला असतो आदित्यने. ते गुंड किती नालायक असतात सगळ्यांनाच माहिती आहे, त्यामुळे सगळ्या बायका अगदी घाबरून गेलेले असतात. त्या आता सावरायला पारू गेलेली असते आणि बिचारीला जरा आधार देते. ती खूप रडायला लागलेली असते. ते म्हणतोय, लाज वाटते का रे, निदान ती तरी 2 पैसे कमवून तुझं पोट भरतीये. स्वतः दारू डोसून इकडे तिकडे लोळत पडलेला असतो गटारात आणि तिला शहाणपणा शिकवतो काय रे बाब्या. माझी बायको आहे, आमच्या घरचा प्रश्न आहे, आम्ही काही पण करू, काहीही करणार, काहीही मारणार बिरणार, उपाशी राहू, आम्ही आमचं पाहू, तू तुझ्या बायकोकडे लक्ष दे की, कशाला दुसऱ्यांच्या बायकांकडे लक्ष देतोय. त्याला मारायला लागलेला असतो. ती आता हात जोडते, दादा माफ करा, नका त्याला मारू, दारू प्यायला आहे ना म्हणून काहीही करतोय, मारू नका दादा. आता हात जोडते, पारू मला माफ कर, माझ्यामुळे हा तमाशा झालाय तुमच्या घरात, मी नाही येणार तुझ्याकडे कामाला, तुझ्या चांगल्या कामात इग्न नको माझ्यामुळे. तो गुंडा आता जोरात हसायला लागलेला असतो. जो प्लॅन करून त्याने बाब्याला पाठवलं तो सक्सेस झालेला असतो. एक बाई कमी झालेली असते पारूच्या बिझनेसमधून. एवढा तमाशा झाल्यावर सगळी जिकडे तिकडे गेलेली असतात. आदित्य मात्र खूप घाबरलेला असतो. पारूला अगदी स्वतःजवळ घेतो आणि त्याला तर भीती वाटायला लागलेली असते. ते गुंडा असतात, अगदी कुठच्याही थराला जाऊ शकतात, आदित्यला चांगलंच माहिती आहे. इकडे आता प्रीतमला परत चिनू नावाच्या मुलीने फोन लावलेला असतो. अरे बाबा तू कुठं आहे, मी शोधतीये तुला भेटायला आली, तू घेऊन जा की बाबा मला. प्रीतम म्हणतो, बाळा तुम्हाला परत चुकून फोन लावला की काय, घरातून कशाला पळून आली तू, आता परत घरी जायचं कळणार आहे का तुला बाळा, त्याच्या आता घरी जा बरं. तू तुझ्या आईला किती काळजी वाटत असेल बाळा. नाही मी जाणार नाही, जोपर्यंत तू मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी काय घरी जात नसते. माहितीये आई मला तुला कधीच भेटून देणार नाही, म्हणून तर मी आली गुपचूप. आईला न सांगता गुपचूप निघालीये मी. प्रीतम आता घाईघाईने त्या मुलीच्या काळजीपोटी चाललेला असतो. ती बिचारी कुठे काय एकटीच घाबरलेला असतो आणि घाईने तिला भेटायला चाललेला असतो. इकडे आता आदित्यला खूप असं टेन्शन आलेलं असतं. तो आता पारूजवळ येऊन बसतो आणि खूप रागात असतो, बडबड करत असतो, चिडचिड करत असतो. पारू मध्ये आदित्य सर आधी शांत व्हा आणि मग काय ते बोला. पारू आता जाते आणि पटकन आदित्यसाठी पाणी आणते. तुम्ही आधी शांत व्हा बरं आदित्य सर, आपण असं कुणाला एकदम काही समजायला जाऊ शकत नाही किंवा कुणाच्या मध्ये पडू पण शकत नाही, ज्याचं त्याचं पर्सनल असतं. पण हे बघा आदित्य सर, हळूहळू सगळ्या गोष्टी बदलतील आणि सगळं सावरेलो, सगळं काही छान आपल्याला हवंय तसंच होईल. जरा दमानं घ्यायला लागणार आहे. ज्या बायका आहे ना यांच्यामध्ये नक्की बदल होणार, मला खात्री आहे आदित्य सर. एक दिवस तुम्हीच मला म्हणाल की पारू तू म्हणत होती तसंच झालंय, बघाच तुम्ही. आदित्य सर नका ना टेन्शन घेऊ समध्या गोष्टीचं. काय समज आहे का तुझ्यामध्ये, शिकलेल्या भल्या भल्या मुलींमध्ये सुद्धा समज नाहीये, एवढी कशी समजदार आहे पारू तू. आदित्य सर मला नाही माहिती मी किती समजदार आहे, पण एक गोष्ट सांगू का तुम्हाला, जाताय आदित्य सर पण माझं मन नाही लागत आहे, मला कुठेतरी भीती लागून राहतीये. आदित्य आता तिची गंमत करतो आणि पारू आता चिडलेली असते, तिला खरंच काळजी लागलेली असते बिचारीला. आता अहिल्याला काळजी लागलेली असते. गुरुजी जे म्हणले ते सत्य होऊच नाही, माझ्या मुलांवर कुठचंच संकट येऊ नये. गुरुजींनी आता मंत्रून दिलेले कवच पाठवलेले असतात. घरावर अनेक संकट आली आणि प्रत्येक वेळेला सामना केला, पण गुरुजी म्हटले तसं या वेळेला मुलांवर संकट येणार आहे. प्रीतमसाठी ढाल बनून उभं राहील, पण आदित्यसाठी कोण उभं राहणार. अहिल्याला प्रश्न पडलेला असतो, मी काय करू आणि माझ्या मुलांना या संकटातून कसं वाचवू. अहिल्या खूप टेन्शनमध्ये असते. तेवढ्यात काय श्रीकांत येतो. काय ग अहिल्या, अजून तुझी काळजी मिटली नाही का. नाही रे, दोन्ही मुलं माझी संकटात असताना कशी मी रिलॅक्स राहू. दिलाय मी प्रीतमकडे ताई, प्रीतम स्वतः जाऊन आदित्याला बांधणार आहे. आता तर टेन्शन गेलं. आता अहिल्या हसलेली असते पण ती मनापासून नाही, कारण जोपर्यंत तिची मुलं सुखरूप आहे असं तिला कळत नाही तोपर्यंत आईची काळजी ती करतच राहणार. शेवटी आई अहिल्या कितीही कठोर वागली तरी ती आई असते आणि आदित्याची काळजी तिला जास्तीच असते. आता बघूया अहिल्याला जी काळजी टेन्शन आहे ते त्या धागा बांधल्यामुळे सगळं काही दूर होणार की खरंच आदित्यच्या डोक्यावर मोठं असं संकट येणार आहे. मित्रांनो, हे सगळं बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.